दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPS आयोजित STI परीक्षेत घवघवीत यश मिळवून कुमारी करीना गंगाराम कोली हिने महाराष्ट्र राज्यात मुलीमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून भिवंडी तालुक्यातील शिवनगर चौदरपाडा गावाचे नाव रोशन केले. तसेच ग्रामस्थांनी, नातेवाईकांनी व मान्यवरांनी तिचं शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान केले. तसेच ग्रामस्थांनी कुमारी करीना गंगाराम कोली हिला संपूर्ण गावातून वाजत गाजत व नाचत मिरवणूक काढण्यात आली. ती अशीही म्हणाली की मला जे यश मिळाले ते माझ्या आईवडिलांच्या मुळे. तसेच हरिभक्तपरायण केशव महाराज आटाळकर, माननीय सौ वनिता जाधव मॅडम, माननीय सौ रत्ना भंडारी मॅडम, माननीय श्री संजय पाटील साहेब व माननीय श्री रवींद्र शाहीर भंडारी साहेबांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले. आपल्या गावातील आणि करीना शर्मिला गंगाराम कोली ही MPSCमधून STIमध्ये MPSCमध्ये मार्फत STIमध्ये ती आणि या पदावर नियुक्ती झाली. तर आपल्याला अभिमान आहे का आपल्या परिसरातून आणि राज्यातून दुसरी येणारी मुलगी म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे. त्या पाठीमागे जर बघायचं गेलं तर का सांगण्याचं का करीनाच्याबद्दल सांगण्याचं असं का खूप मेहनत अभ्यास करत दिवस रात्र काम करत अभ्यास करत होती, घरामध्ये कामही करत होती. त्या पाठीमागे तिच्या आईवडिलांचाही तिला हातभार होता आणि ती कुठेही न डगमगता आणि हे फार मोठ्या तिने धाडस केलं आणि त्या यशाचं तिला फळ आज प्राप्त झालं. त्याबद्दल आपल्या ग्रामस्थांच्या वतीने तिचं खूप आभार आणि सांगण्याचं तात्पर्य का ती अहोरात्र मेहनत करत होती. मागे एका परीक्षेमध्ये ती एका सेकंदाकरता गेली, परंतु मी सांगितलं का थोडा धीर धरायचा, पुढे तुला यश मिळणारच आणि ते आज यश सफल झालेलं आहे आणि तिच्या जीवनाचं सफल झाल्यामुळे आज आम्हाला खूप अभिनंदन आहे त्या मुलीचं. खूप आभार असं मी आणि माझ्या परिवारातर्फे आणि ग्रामस्थांतर्फे तिला धन्यवाद देतो. करीना शर्मिला गंगाराम कोली हिने आज खरोखरच या शिवनगर गावाचं नाव लौकिक केलेलं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये दुसरं येणं ही काय खाऊ गोष्ट नाही. महाराष्ट्र राज्यामध्ये जर का जी मुलगी दुसऱ्या येते आणि तिने जो आमच्या या गावचं नाव जो लौकिक केलं आहे त्याबद्दल मी गावच्या वतीनं तिचे खूप आभार मानतो आणि तिला खूप शुभेच्छा देतो गावच्या वतीनं. आणि आत्ताच महाराजांनी बाकी काही सांगितलेलं आहे त्याच्यामुळं मी काय जास्त काही बोलत नाही, एवढं बोलतो. जय हिंद. एवढा म्हणजे खरोखरच माझ्या गावाचं एवढं नाव रोशन केले त्याच्याबद्दल मी तिला पहिल्यांदाच खूप शुभेच्छा देते ना. खरोखरच एवढा आनंद झाले ना, पूर्ण शिवनगर गावाला आनंद झाले. एवढी पब्लिक बघून तर मला असं वाटतं का सगळं गाव शिवनगर सामील झालेलं आहे ना. मला जेव्हा काल समजा माहीत झाला तेव्हा तर मी म्हणजे हिला तर लहानपणापासून म्हणजे एवढा जीव लावलेला आहे ना मी, तर खरोखरच माझा तर आनंद गगनात मावत नाही. एवढा पण मी सांगू इच्छिता तिच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देते तिला मी. आमच्या शिवनगर गावामध्ये पहिल्यांदाच कोलीवाड्यामध्ये आणि प्रथमच गावामध्ये मुलगी याच्यावर आलेली आहे पहिल्यांदाच आणि खूप अभिमान आहे आम्हाला पण. आणि तिला पुढच्या वाटचालीच्या खूप शुभेच्छा आहेत आणि काहीतरी करून दाखवल्या मुलीमध्ये असं आम्हाला पण स्वाभिमान आहे. ते फक्त माझ्या आईवडिलांना त्यांनी खूप मेहनत घेतली यामध्ये. मी तर अपूर्णच म्हणजे त्यांच्याशिवाय हे मी यश गाठूच शकले नसते. त्यामुळे त्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि सगळ्यांचाच खूप मोठा वाटा आहे यामध्ये. थँक्यू. शिवनगर चौदरपाडा तालुका भिवंडी, पोस्ट लोणार, जिल्हा ठाणे. आज माझ्या गावातील माझ्या परममित्र गंगाराम कोली यांची मुलगी कुमारी करीना शर्मिला गंगाराम कोली ही आज जर MPSC परीक्षेत देऊन ती आपल्या STIच्या पदावरती पोचलेली आहे आणि ती खरोखरच तिचं जे भाग्य आहे आणि जे गावाचं नाव उज्ज्वल केले तसेच तालुक्याचं केले, तालुक्याचं आणि महाराष्ट्राचं सुद्धा नाव त्यांनी लौकिक केलेलं आहे. तरी माझ्याकडून त्यांना माझ्या कुटुंबाकडून, पाटील कुटुंबाकडून तसेच माझ्या कुणबी श्री गणेश कुणबी समाज उन्नती मंडळ यांच्यातर्फे मी आमच्या करीनाला
अशी पुढच्या भविष्यासाठी आणि पुढच्या याच्यात पुढे तिने टप्प्याटप्प्याने पुढे जावे याच्यासाठी मी तिला हार्दिक शुभेच्छा देतो. मी प्रथम खरोखरच त्यांच्या आईवडिलांना धन्यवाद देतो आहे, कारण खूप कष्ट करून त्यांचे वडील एक नोकरीला नसताना आपले रिक्षा ऑटो चालवत असतात आणि त्या रिक्षाच्या मार्फत आज मुलांना शिक्षण देणं म्हणजे खाऊ नये. माझ्या माहितीनुसार मी सांगू शकतो की आपल्या या समाजामध्ये आज आनंदाचा एक लहर या शिवनगर गावामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतं आहे. मी त्यांचे बंधू, मोठे बंधू एकनाथ कोली, द्वारकानाथ कोली, हनुमान कोली आणि गंगाराम कोली यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर खूप हलालकी आणि राब कष्ट केलेले आहेत. शेतमजुरी करून आपल्या मुलांना चांगलं कसं शिक्षण देता येईल ते शिकवण्याचं काम आमच्या गंगाराम कोली मामा यांनी खरोखरच आज चांगल्या मेहनतीने त्यांना मुलांना शिकवलं आणि या परिसराचं, या गावाचं नाव करीना गंगाराम कोली यांनी MPS परीक्षेमध्ये द्वितीय क्रमांक महाराष्ट्रामध्ये मिळवला. त्याबद्दल खरोखरच आमच्या गावाच्या वतीने, आई एकविरा पवन सेवा मंडळाच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने आणि कुटुंबियाच्या वतीने आणि पूर्ण पंचकोशीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतोय आणि त्यांना सांगू इच्छितोय का आज तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहात. MPS अजून तुमची काही इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही केले पाहिजे, परंतु या कोली गावामधून, या शिवनगर गावामधून, या कोली मागच्या वेळेस आपण बघितलं आपलाच एक भंडारी आर्मीमध्ये गेला. मी तरुणांना एक संधी सांगू इच्छितोय की आपण खरोखरच शिकलं पाहिजे, आईवडिलांचं नाव लौकिक केलं पाहिजे, परंतु ते लौकिक करण्यासाठी आपण ती मेहनत केली पाहिजे. माझ्या माहितीनुसार वाटतं मामा मागे तुम्ही म्हटले होते का आपली मुलगी काहीतरी 2-3 मार्कांनी ती तर त्याच्यामध्ये तिला पण तिची चिकाटी पाहून आज खरोखरच आनंद वाटतोय का या गावाला, या परिसराला, या कोलीवाड्यामध्ये, या शिवनगर गावामध्ये आज आनंदाचा उत्साह, आनंदाची लाट आज या गावामध्ये पसरलेली आहे. आणि हाच संकेत घेऊन जर तरुण पिढीने जर हा संदेश घेतला तर या गावामध्ये एकही मुलगा किंवा एकही आपला विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची खरोखरच आपण नोंद घेतली पाहिजे. आणि पुन्हा मी जाता जाता एवढंच बोलू शकतो का करीनाला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आहेत. तुमची काय पुढे वाटचाल करण्याची असेल, तुम्हाला काही मदत असेल ती नक्कीच आमच्या माध्यमातून आम्ही करू आणि असंच प्रत्येकाने चांगलं यश मिळवून आपल्या परिसराचं नाव लौकिक करावं, आईवडिलांचं नाव लौकिक करावं ही शुभेच्छा देतो. इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.
नाही राहू दे ना बँडवाल्यांनी नंतर लावा. हे समोर आहे समोर आहे समोर ती कुठे गेली थांब 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 बाई मोबाईल कर तुझा लगेच साहेब इकडे बघा लांब साहेब थोडं लांब झालं बोललो मी तरी